ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाची माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी बाई ग हे घर आहे का भूताटकी? इथे कधी काय घडेल असं नेम नाही बाई. चित्रे तुला ह्या घरात द्यायचं ठरवलं मी. बाई असं काही घडलं ना की जाम टेन्शन येतं ग मला. खरं कोणी जाळली असेल ग तुळस? अशी का असते? म्हणजे चित्र तू? हो, मी जाळली ती तुळस. बाई चित्रे, माझा नाही विश्वास बसत तू असं करशील म्हणून. हो, हे खरं आहे. आणि यासाठी मी या घरातल्या अंगणापासून सुरुवात केली. संजयचं प्रेम मिळवण्यासाठी मी या घरातील काशीचं अस्तित्व नाहीसं करून टाकेन. तिची प्रत्येक आठवण मी पुसून टाकेन. सूर्या, सूर्या ऐक ना. हे काय बोलायचं ना, पटापटा बोला. आपल्याला सॉरी झोपायचं जाऊन झोपायचं. बोल. ऐक ना, ती बाहेरची तुळस कशी जळाली माहितीये का? अच्छा, तुळस ती काही पण जळे. ते घर जळलं तर माणसं जाऊन चौकशी करतात. तुळशीची कोणी चौकशी करते का? एखादी खिडकी बिणकी पडली असेल जळायला. अरे नाही, खिडकी नाही पडली आहे, खिडकी पाडली गेली आहे. म्हणजे ती जी तुळस आहे ना, ती तुळस चित्राने जाळली. का माहितीये का? कारण ती काशीची होती. इतकंच नाही काही, आणि ती काय म्हणाली माहितीये? मी काशीच्या सगळ्या आठवणी जाळून टाकणार आहे. असं म्हणाले ती चित्रा? हो. सॉलिड आहे ती. हो, दिसते तशी नाही ती. हार्ड ॲम्बिस आहे. तिच्यापेक्षा ना काशीच बरी होती खरं. म्हणजे विरोध करायची, पण एवढ्या थरापर्यंत नाही गेली बाई कधी. या चित्रापासून ना आपल्याला फार सावध राहावं लागणार आहे. ती एखाद्याचा जीवही घेऊ शकते. भयानक आहे बाबा ती.
हो आणि माहितीये काही काही म्हणजे काही बाई बोलत होती रे ती. असं मला एक सांग, हे सगळं ती चित्रा तुझ्याशी बोलली का? माझ्याशी कसली बोलणार आहे? मी तिला मामीशी बोलताना ऐकलं. असं हो तू ऐकलं? माझ्या कानांनी ऐकलं. हे पकड पकड. सूर्या आवाज बंद कर. हा? लोकांचं बोलणं असं चोरून ऐकायला लाज नाही वाटत तुला? डॉक्टर ना तू युजलेस. पुन्हा जर असं कोणाचं बोलणं चोरून ऐकलं ना तर माझ्यासारखा वाईटनेस सांगून ठेवतो मी. पुन्हा असं चोरून ऐकायचं नको. कोण? हाय, मी आहे बबली. आता येतेस होय? हा, तुझी काळजी करून रात्रभर जीव जायची पाळी आली माझी. हाय, आता काय करणार ग? आता बघ ना, मी काल रात्री यायला निघाले तर झाला माझ्या कंपनीमध्ये लोचा. तर मला करावी लागली ना रातपाली. अगं मी सांगितलं ना, आपली कंपनी एकदम हिट आहे. लोचा फक्त टायमिंग मध्ये, तो कधी कधी सांभाळावा लागतो. अगं पण मला कसं करणार हे? हा, तुझ्या काळजीनं रात्रभर झोप नाही मला इथं. अगं आहे, मी छोटेला पाठवलं होतं ना, तो आला नाही का? अगं त्याचा तरी कुठे पत्ता आहे? म्हणून तर फिकीर लागून राहिली ना. काय आहे? छोटू नाही आला? नाही, छोटू काही फसतो नाही का? ते छोटूच जाऊ दे. पण तू रातपासून काही खाल्लंस की नाही? नाही आहे, खाल्लं ना मी. अगं सांगितलं ना, आपल्या कंपनीमध्ये खाण्यापिण्याची एकदम चंगळ आहे. फक्त टायमिंगचाच लोचा आहे. ते जाऊ दे ग, मी चहा करून आणते आणि काहीतरी खायला आणते, ते खाऊन घे. हा? काय लगे? बुरी खबर है। बुरी खबर? छोटूला काल रात्री पोलिसांनी पकडलं लॉकअप में। छोटू लॉकअप मध्ये? अरे देवा, हे काय नवल. काल जळालेली तुळस आज पुण्यात उगवली. काशीने लावलेली तुळस आहे. तिच्यासारखं पावित्र हिचं पण टिकून राहणार म्हणून पुण्यात उगवली असणार. चित्रा, अरे इकडे ये, इकडे ये. काय झालं? तुळस? अगं तेच तर सांगते ना मी. रात्री जळालेली तुळस पुण्यात उगवते. अगं ह्यो चमत्कार माऊलीच्या पुण्यामुळे झालाय बघ. कोण माऊली? काशी. अगं तिने लावलेली तुळस ही कधी बी नष्ट होऊ शकणार नाही. काहीतरीच काय गोदात त्या श्रद्धा आहे. ही तुळस मुद्दाम कोणीतरी आणून लावली असते. नाही नाही, तसं काय बी झालेलं नाही आणि त्याची काय बी गरज नाही. भाग्यलक्ष्मीनं स्वतःच्या हाताने लावलेली तुळस आहे ही. भाग्यलक्ष्मी घरात नाहीये पण ही पुण्याला आली आहे. माझी खात्री आहे एक ना एक दिवस भाग्यलक्ष्मी पुन्हा घरात येणार. तिची जागा कोणी बी किती ठरवलं ना
तरी घेऊ शकत नाही. हो दात्या, होय होय, माझी खात्री आहे या तुळशी सारखी माझी काशी एक ना एक दिवस परत येणार, नक्की परत येणार. होय होय, नक्की परत येणार. अरे वा बबली, चोर पावलानं चोरी करणारे आज वाघाच्या पावलानं इथं. अरे वा बबली, या बबली मॅडम या. ये बबली, तू इधर काय करतेस? तू इथे छोटू, तू ज्या वेळेला एसीपी साहेबांच्या बंगल्यावर डल्ला मारलास तेव्हा तू म्हणे एकटाच होतास. साहेब, मग आता ही इथं. चोरांना बेड्यांशिवाय इथे यायला जमत नाही म्हणे. साहेब आपण सांगितलं ना आपण एकटाच होतो म्हणून. आपण एकटा होतो साहेब. साहेब ही बबली आपल्याला भेटायला आली असेल साहेब. हो साहेब, है ना बबली, है ना? नाही साहेब, रात्री जो काय झोल झाला तो आपल्यामुळे झालाय. एसीपीच्या बंगल्यावर ह्याने नाही, आपण डल्ला मारलाय. ये बबली, गुरव, हो, मुंबईहून आलात तुम्ही? काशीचा काही पत्ता लागला? नाही गुरव, काहीही पत्ता लागला नाही. अख्खी मुंबई पालथी घातली मी, पण आता एवढ्या मोठ्या शहरात कुणाला ठाऊक असणार? हो, ते खरंच आहे, पण भाऊ काशी लवकर परत यायला हवी. कामिनी बहीण सूर्या तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आणि संजयला भडकवलं जात आहे की ती प्रताप बरोबर पळून गेली आहे. गुरव, तुम्हाला माहिती आहे की हे शक्य नाहीये. पण ते शक्य नाही हे मलाही माहित आहे आणि त्याचा सबळ पुरावाही माझ्याकडे. काय पुरावा? एक सत्य जे मला आणि फक्त कोयनालाच माहित आहे. कोणतं सत्य आहे ते? काय कळलंय तुम्हाला? भाऊ काशी प्रताप बरोबर पळून गेलेली नाही. कारण प्रतापचाच खून झालाय. काय? कुणी केला हा खून? भाऊ हा खून करणारा सूर्या होता. सूर्याने प्रतापला मारलं म्हणजे नक्कीच काहीतरी गौडबंग आलाय गुरव. कदाचित प्रतापचं तोंड बंद करण्याकरता काढलेला हा मार्ग असावा. गुरव, ही माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे आता आपल्याला प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकायला हवं. आणि गुरव, तुम्हाला अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. या भाऊ काय महत्वाचं काय सांगत होता तुम्ही? गुरव, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कसली? आणि ती कुणालाही कळता कामा नये. देवीचे दागिने दरोडेखोरांनी चोरले नव्हते, ते बाप्पाजींनी चोरले होते. काय? आणि सध्या ते माझ्याकडे आहेत. ते कसे माझ्याकडे आले, ते कुठे होते हे मला सध्या कुणालाही सांगता येणार नाही. पण गुरव, ते दागिने माझ्याकडे ठेवणं योग्य नाही. त्यामुळे तुम्ही पुन्हा ते देवीच्या पेटीत टाका. आज रात्री मी तुम्हाला ते दागिने आणून देतो. आणि गुरव, बाप्पाजीला मी मारलंय. आणि ते दागिने मी तुम्हाला देतोय हे कुणालाही कळता कामा नये. पण ज्यांना ते कळायला हवं होतं त्यांना ते कळलंय. आता आपलं काम झालं.
अजून किती दिवस? संजय, तुझ्याशी बोलतेय मी, दगडाशी किंवा मातीशी नाही. अजून किती दिवस तू असाच राहणार आहेस, गप्प, न बोलता, शांत? सगळं संपलंय चित्रा. असं तू ठरवतोयस. संजय, काही संपलेलं नाहीये. मला मान्य आहे की आपल्या जीवनात असे काही क्षण येतात की आपला अपेक्षा भंग होतो, पण याचा अर्थ असा नाही संजय की आपण जगण्याची उमेदच सोडून द्यायची. जगणं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर काय कारण असेल जगण्यासाठी? का? मी तुझ्या जगण्याची उमेद नाही असू शकत? संजय, काशी गेली म्हणून काय झालं? आणि मुळात जी व्यक्ती आपली कधी होऊ शकत नाही तिच्यासाठी आपण आपलं का नुकसान करून घ्यावं? हे बघ, तुला आता तुझ्या आयुष्याची सुरुवात आता नव्याने करायला हवी, आणि मी असे ना तुझ्यासोबत. संजय, आठवते आपलं लहानपण, किती निरागस होतं ते प्रेम. काही अपेक्षा नव्हत्या एकमेकांकडून. कधी एकाला लागलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यायचं. खेळ जिंकायचे मी, पण त्याचा आनंद मी तुझ्या डोळ्यात पाहायचे. काही स्वार्थ नव्हता त्यात, होतं ते फक्त निरागस प्रेम. मातुकीचा खेळ रंगताना आपण स्वतःला त्यात पाहायचो, आणि त्या प्रेमापायीच मी आजवर तुझ्यासाठी थांबलीये. मला माहिती होतं की माझा संजय फक्त माझा होणार. संजय, तू फक्त हो म्हण, माझ्यावर विश्वास ठेव. आपण एकत्र सुखाने संसार करू. तुला मी भरभरून प्रेम देईन. फक्त एकदा माझ्या प्रेमाला साथ दे संजय. चित्रा, हे बघ, तुझ्या प्रेमाचा अपमान मला करायचा नाहीये, पण संसाराला भातुकलीचा खेळ समजू नकोस का? आणि तो खेळ खेळायला आता आपलं वय नाहीये चित्रा. लहान नाही आहोत आपण. हे जितकं खरं आहे ना, तितकंच खरं हेही आहे की एक दिवस हा भातुकलीचा खेळ संपणार होता, आणि तो आज संपलाय. हे बघ, किती काही झालं तरी मी काशीला नाही विसरू शकत. सॉरी.